हॅलो, नमस्कार. माझं नाव सुविघ्न रणपिसे. आम्ही राहणार एक धाकटा खांदा खांदेश्वरला. माझी आई प्रतीक्षा रणपिसे. गेल्या गेल्या 2-3 वर्षापूर्वी आईला त्रास झालेला. तर आम्ही एका हॉस्पिटलला गेलो होतो. तर त्यांनी सांगितलेलं, म्हणजे टेस्ट झाल्यावर त्यांनी सांगितलेलं की पित्ताचे खडे आहेत म्हणून. आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट पण केलं होतं की ऑपरेशन करावं लागणार आहे. बट जेव्हा टेस्ट झाला, सोनोग्राफी वगैरे झालेली, तेव्हा लिव्हरला सूज होती. सो त्यांनी रिकमेंड केलं की आपण थोड्या दिवसांनी सूज कमी झाल्यावर करूया. बट ते नंतर झालं नाही ऑपरेशन, कारण सूज तशी पण होती. जेव्हा सेकंड सोनोग्राफी केलेली तेव्हा पण तशीच होती. सो ते झालं नाही. नंतर मग बरं वाटलेलं तिला. मग ते पोस्टपोन झालं. आणि गेल्या महिन्यात आम्ही गावाला गेलेलो. तर मे मध्ये तिला खूप त्रास सुरू झालेला गावाला असताना. मग त्याच्यानंतर मग आम्ही लगेच मुंबईला आलो. आणि मग आम्ही आमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना दाखवलेलं. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही लाईफलाईनला दाखवा करून. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गजानन पांडे सर आहेत. सो आम्ही त्यांना भेटलो होतो. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. पहिलं आमच्या टेस्ट वगैरे सगळ्या करून घेतल्या आईच्या. मग त्यांनी आम्हाला एक डेट दिली आणि मग आम्ही त्या ह्याच्यामध्ये आलेलो. मग ॲडमिट करून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आईचं ऑपरेशन होतं. त्या टायमात मध्ये त्यांनी घेतलेलं. नंतर मग ऑपरेशन झालं. मग त्यांनी मला बोलवलेलं ॲज अ डॉक्टर म्हणून. तर सगळं त्यांनी मला सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे, कसं झालं, सक्सेसफुल झालं किंवा काही असेल जे त्यांनी मला सांगितलेलं. त्याच्यानंतर मग आम्ही आईला मला भेटू दिलं ICU मध्ये. मग आमच्या वॉर्डला शिफ्ट केलं. इथले डॉक्टर, नर्सेस, स्टाफ वेल ऑपरेटिव्ह आहेत. आणि जेवणाचं म्हटलं तर आईला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं की जे द्यायचं होतं ते दिलं. आणि मेन म्हणजे इथे हायजीन खूप मेंटेन केली जाते. नीट अँड क्लीन असतं सगळं. सो जर कधी कोणाला करायचं असेल ऑपरेशन किंवा काही असेल, काही अडत असेल, तर त्यांनी नक्की लाईफलाईन हॉस्पिटलला भेट द्यावी. थँक्यू.